नमस्कार. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्यामध्ये मराठवाडा आणि सोलापूर, अहिल्यानगर, खानदेशातील जळगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीनं दणका दिलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर कालपासून राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ते भेटी देत आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अतिवृष्टीच्या अनुदानाचं जे काही एक राजकारण पेटलेलं आहे तो मुद्दा आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीचं अनुदान मिळणार आहे ते तुटपुंज मिळणार आहे. त्यासोबतच अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी सुद्धा आता फोटो सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. पण काही लोकप्रतिनिधी हे प्रत्यक्ष ग्राउंडवरती उतरलेले आहेत, शेतकऱ्यांना मदत करतायत. आता याच मुद्द्यावरती नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हेच आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत धाराशिवचे आमदार कैलास पाटील साहेब. सर, तुमचं या ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की आता अतिवृष्टीचं जे काही थैमान आहे राज्यामध्ये, त्या अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तुमच्याकडे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. तुमच्या आजूबाजूचा जो काही सोलापूर जिल्हा आहे तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. त्याच्या बातम्याही सगळ्यांनी बघितल्यात. पण आता सध्या तुम्ही जी काही परिस्थिती अनुभवली आहे ती परिस्थिती ग्राउंड पातळीवरती नेमकी काय आहे हे थोडक्यात सांगा. एका वाक्यात जर सांगायचं झालं तर शेती वाहून गेलंय आणि घरी वाहून गेले, त्यामुळे शिल्लक काहीच राहिलेलं नाही. अशी परिस्थिती आता धाराशिव, पूर्ण मराठवाडा असेल, धाराशिव जिल्हा असेल, आम्हाला लागून असलेले सोलापूर, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यात आहेत, खानदेशात आहे. त्यामुळं आता शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचं जे पीक होतं खरीपाचं पीक असेल, काही शेतकऱ्यांनी फळबागा असतील, कांदा पीक असेल, जी पिकं होती, केळी असेल, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेले. द्राक्ष बागा सुद्धा उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत. आणि ज्यांचं पशुधन होतं, आमच्याकडे दुधाचा व्यवसाय बऱ्यापैकी होतो, पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे, ते सुद्धा आता आपण काही बघितलं असेल की ते शेतकऱ्यांच्या गायी मृत्युमुखी पडलेल्या आहेत, शेळ्या वाहून गेलेल्या आहेत, कुक्कुटपालन त्यांच्या कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं हे चित्र सध्या आम्ही जे फिरतोय. आणि यात काय झालंय, शेतकऱ्यांचं आता सोयाबीन काढणीचा दिवस जवळ आलेले आहेत. एक अर्धा दिवसात सोयाबीन काढणीला येणार होतं आणि म्हणजे तोंडचा घास, त्याच्या तोंडात आलेला घास हिरावून घेतल्यासारखं ह्या निसर्ग कोपल्यामुळे तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे आता. आणि शेतकऱ्यांना जे पूर्ण सगळ्यात मोठं पीक खरं तर सोयाबीन असतं आमच्याकडे, आणि हे पीक पूर्ण वर्षभर म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी, म्हणजे लेकराच्या शाळेची फीस असेल, कुटुंबात चारित्र्य असेल, ह्याच्या त्याच्या उत्पन्नावर तो चारित्र्य चालतो. पण आता हे पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळं आता शेतकऱ्यांपुढे भ्रांत अशी आहे की पुढचं आपण वर्ष काढायचं कसं, शाळेच्या लेकरांच्या फीस भरायच्या कशा. आता आपण परत शेती एवढी खरडून गेलेली आहे किंवा अक्षरशः छोटे छोटे ओढे, नाले, नद्या यांनी पात्र बदलून शेतकऱ्यांच्या शेतातून ती पात्र तयार झाली. तिथं जमीन अशी एकदम म्हणजे मातीचा कणच राहिलेला नाही. जमीन अशी सिमेंटच्या ह्यासारखी कडक झालेली आहे. त्यामुळे तिथे पिकणार तरी कसं. आणि अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आता सांगायचं तर शेतात काय राहिलेलं नाही, घरात काय राहिलेलं नाही. घरात सगळा चिखल झालेला आहे. घरात पाणी घुसून त्याचं अन्नधान्य असेल, कपडे असतील, लत्ते असेल, त्यांच्या लेकराच्या शाळेची पुस्तकं असतील, हे सगळी भिजून सगळा चिखल झालेला आहे आणि शेत पूर्ण वाहून गेलेलं आहे. त्यामुळे फक्त माणूस शिल्लक आहे. बरोबर आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काल जर का आपण बघितलं तर सोलापूर आणि लातूर या दोन जिल्ह्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं की एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. खरं जर का बघितलं तर यामध्ये सुद्धा दुजाभाव केला जातोय की काय कुठेतरी, कारण की मागे काही काळापूर्वी ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, तिथे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच पण 4 पट मदत ही देण्यात आलेली होती. पण आपल्याकडे फक्त आता एनडीआरएफच्या निकषानुसारच मदत देऊ अशी घोषणा केलेली आहे मराठवाड्यासाठी. तर याच्यामध्ये कुठेतरी दुजाभाव मुख्यमंत्र्यांकडून होतोय असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, म्हणजे निवडणुका असताना म्हणजे शेतकऱ्यांनाही निसर्गाला असं सांगावं का, वा आमच्याकडे निवडणुकीच्या तोंडावरच तू खूप आम्हाला, तर सरकार मदत करेल. कारण 2019ला ज्यावेळेस सांगली कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळेस विधानसभेची निवडणूक तोंडावर होती. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषापेक्षा तिपटीने मदत केली होती.
आणि मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा हे सरकार बदलल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जनतेमध्ये रोष होता. अशा वेळेस यांनी जे एनडीआरएफचे निकष त्यात वाढ करून हेक्टरी 13,600 याप्रमाणे मदत केली होती आणि 3 हेक्टरपर्यंत ती मदत होती. आणि निवडणुका झाल्या की मग ही परत मदत आजपर्यंत आपण इतिहासात बघितलं असेल की मदत ही वाढवली जाते. पण बरोबर मदत आहे. कमी करण्याचं महाराष्ट्र सरकारचं हे कुठेतरी महाराष्ट्र सरकारने एक रेकॉर्डच केलेला आहे. कुठेही मदत असेल, कुठलीही गोष्ट वाढ केली जाते मदतीची असेल किंवा कुठली गोष्ट. मदत कमी करणार हे पहिलं कदाचित देशातलं पहिलं सरकार असेल. ती मदत हम्म. पहिल्यापेक्षा कमी देणं हे कुठल्यानी कशामुळे म्हणजे कमी केली ह्याचं सरकार शेतकऱ्यांना सरकार उत्तर देणार आहे का? आता मदत किती मिळते एनडीआरएफ निकषानुसार किंवा जे सरकारनं धोरण ठरवलंय ₹8,500 प्रति हेक्टरी. 8,500 बरोबर. प्रति हेक्टरी म्हणजे एका एकरला ₹34 मदत मिळते. साहेब तुम्हाला मी सांगतो शेतकऱ्यांचं उत्पन्न तर जाऊ द्या. आज जे सोयाबीन त्याचं कोलमडून सगळं नष्ट झालेलं आहे ते जर सोयाबीन कापणी करायची आणि काढून टाकायचं म्हणलं फक्त कापणी पुरतं म्हणजे मजूर लावायचे म्हणले तर ₹6,000 प्रति एकरी हा मजुराचा भाव आहे. बरोबर. एक एकर सोयाबीन काढायचं म्हणलं तर कमीत कमी ₹6,000. पाण्यात असलं ₹7,000 कुठं ₹8,000 हा भाव आहे. मग एकरी आज बरोबर. त्या ठिकाणी ताडपत्री तळवट म्हणतात आमच्याकडे. ताडपत्री जरी घ्यायची म्हणलं तर ₹4,000 मिळते आणि तुमच्या ₹34 काय करायचं शेतकऱ्यांनी? मी त्याच्या परिस्थितीची चेष्टा नाही का ही? आणि एका बाजूला पंजाब सारखं राज्य हेक्टरी ₹50,000 मदत देऊ शकतं. त्यांना कुठलाही केंद्र सरकारचा सपोर्ट नसताना मग महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकार स्वतःला म्हणून घेतात. मग अशा वेळेस तुम्ही पंजाब एवढी तर मदत द्या. पंजाब पण ते देऊ शकते म्हणतात की हेक्टरी 50. पण ते म्हणतात आम्ही 2,212 कोटींचा जो काही जी आर काढलाय तो झटक्यात काढलाय, तातडीने मदत देतोय शेतकऱ्यांना. मी काय म्हणतोय ह्या 2,215 कोटीचा जो जी आर आहे ते जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात जे अतिवृष्टीचे पंचनामे झाले होते सप्टेंबर तर अजून ₹1 दिलेला नाही. आणि ते 2,200 कोटीमध्ये किती शेतकरी आहेत? त्याला रकमेला शेतकऱ्यांनी बघा तुम्ही आकडा मोठा सांगताना आम्ही 2,200 कोटी दिले पण त्या 2,200 कोटीमध्ये लाखो शेतकरी आहेत. एका शेतकऱ्याला त्याची सरासरी केली तर फक्त एका शेतकऱ्याला त्याला शेतकरी रक्कम भागिले जर शेतकरी केली तर ₹7,000 प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकतात. या 7,000 काय मिळणार सरासरी काढली तर त्यापेक्षा कमीही मिळू शकतात. मग हे 2,200 कोटीचा मोठा आकडा सांगून कुणाची दिशाभूल करताय? हे जे तुमचा शब्दछल आहे ना हे बंद करा. प्रत्यक्ष शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आणि तो शेतकरी आता हे बघा एक मी प्रामाणिकपणे सांगतो सरकारनं कितीही मदत केली 50,000 ना ₹1,00,000 जरी हेक्टरी मदत केली तर शेतकऱ्याचं नुकसान भरून येण्यासारखं नाही. एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फक्त त्याला आधार. आज बघतोय आपण मागच्या 2-3 दिवसात आत्महत्येचं प्रमाण एवढं वाढलंय. काल आत्महत्या झाल्यात, आज आत्महत्या झाल्यात. मग ही आत्महत्या करायला शेतकऱ्यांना प्रवृत्त करायचंय का? अशा वेळेस त्याला आधार देणं गरजेचं आहे सरकारचं काम असतं किंवा यात पावसानं झोडपलं राजानं मारलं तर दात कोणाकडे मागायची अशी म्हण आहे. तर पावसानं जर झोडपलंय आणि राजाही मारतोय मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं? हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यापुढे पडलेला आहे आणि यात मला स्पष्टपणे सांगायचं प्रामाणिकपणे सांगायचंय त्यात कोणालाही राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं म्हणलं तर मग भरपूर गोष्टी आहेत पण काल एका शेतकऱ्यानं उजनीला मीही होतो तिथे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो. तर एक शेतकरी विचारत होता हेक्टरी किती मदत देणार तुम्ही सांगा जाहीर करा. तर मुख्यमंत्री त्यांना तुमच्याकडे पण व्हिडिओ पण आला असेल तो मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याला म्हणतात तू राजकारण करू नको. त्याला बिचारायचं त्याचं जळालंय त्याच्या पोटात आग आहे. तो विचारतो हेक्टरी किती मदत देणार तर तुम्ही त्याला म्हणताय की राजकारण करू नका. हे कुठलं तुमची संवेदना आहे का नाही तुमच्यात? त्या जळतंय म्हणून तो बोलतोय ना. तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणालात तसं मुख्यमंत्री म्हणतात की याचं राजकारण करू नका. पण दुसरीकडे मुख्यमंत्री एकही संधी सोडत नाहीयेत विरोधकांवरती याच पद्धतीची टीका करताना त्यातनं राजकीय टीका ही केली जाते या सगळ्या मुद्द्यांना धरून म्हणजे अतिवृष्टीला धरून त्याच्या मदतीला धरून नुकसान भरपाईला धरून तर ते मात्र राजकीय टीका टिप्पणी करण्यासाठी संधी सोडत नाहीत विरोधकांवर. नाही मग त्यांना सगळं माफ आहे हो. आणि विरोधकांनी जर शेतकऱ्यांचा आवाज विरोधकांचं काम नाही का? विरोधी पक्षाचं काम आहे ना की शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सरकार पुढे मांडणं त्यासाठी दाद मागणं त्यांच्यासाठी लढा देणं हे विरोधकांचं कामच आहे ना. त्याला जर हे राजकारण म्हणत असेल तर आम्ही राजकारण करणार मग असं
आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला जर बोलावं लागलं, लढावं लागलं आणि त्याला जर कोण राजकारण म्हणत असेल, तर त्याला काय काय म्हणायचं ते म्हणू द्या त्यांनी. राजकारण म्हणू द्या किंवा देशद्रोही म्हणू द्या. देशद्रोही असं म्हणू शकतात ते सरकारच्या विरोधात बोलल्यामुळं. तर ते आम्ही त्याला आम्ही तयार आहेत. म्हणजे त्याची बाजू मांडायची नाही का? त्याचं दुखणं सांगायचं नाही का? मग आम्ही प्रतिनिधी कशाचे आहेत? आम्हाला लोकांनी बरोबर म्हणजे आहे. कशासाठी पाठवलंय त्या ठिकाणी? त्यामुळे कुणीही बरोबर. काही जरी म्हणलं, तर आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडणार, शेतकऱ्यांसाठी लढणार. पण आता एक दुसरा एक मुद्दा आहे, की विरोधकांकडून सुद्धा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत ते राज्याचे आणि दुसरीकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या दोघांचे काहीतरी ट्रकला फोटो लावलेले होते आणि ते मदतीचे ट्रक येत होते. तर त्याच्यावरनं सुद्धा एक मोठा असा वाद सुरू झालेला होता. त्याच्यावरनंही राजकीय टीका-टिप्पणी सुरू होती. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं? याच्या बाबतीत माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. आमच्या हं, लोकांना, आमच्या इथल्या शेतकऱ्यांना मदतीची खूप मोठी गरज आहे. बरोबर. मग परिस्थिती त्याची वाईट आहे. आणि त्या हं, परिस्थितीचं कोणी जर जाहिरात करत असेल, आता आम्हीही मदत हं. करतो. आम्हीही मदत दिली. हो. पण ती जाहिरात नाही केली कधी. कारण त्या हं, परिस्थिती जाहिरात करायची का आपल्याला? तो अडचणीत आहे बिचारा. त्याच्या घरी खायला बरोबर. अन्नधान्य नाही आणि आपण आपले फोटो लावून त्याला देत असू. तर त्याच्या परिस्थितीची आपण चेष्टा केल्यासारखं नाही का होत ते? आणि आपल्याकडे म्हणलं जातं, की देणाऱ्यांचं एका हाताचं दुसऱ्या हाताला असं कळू नये, असं म्हणलं जातं. मग जर तुम्हाला खरीच प्रामाणिक भावना होती, तर कशाला फोटो लावायचे? कशाला राजकारण करायचं? त्याला हं, क्रेडिट घ्यायचं लोकांना कळतं ना कुणी दिलं आणि काय नाही ते. बरं हे करताना बरोबर. तुम्ही चांगल्या भावनेतून करताय, तर मग कशाला तुम्ही हे करणं म्हणजे जाहिरातबाजी करणं किंवा कुठे टीका-टिप्पणी व्हायचा प्रश्न झाला नसता. माझं मत आहे मदतीची गरज आहे का? तर आहे. सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पण त्यात हं, हं. आपण त्याचा राजकीय फायदा घ्यावा का नाही हे त्या 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 लोकांनी ठरवावं. प्रत्येकाची राजकीय बरोबर. म्हणजे विचारसरणी वेगळी असते, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. प्रत्येकानं मदत करावी आणि त्याचं राजकीय क्रेडिट घ्यावं का नाही, हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या तत्वाचा, मानसिकतेचा विषय असं मला वाटतं. बरोबर आहे. पण याच्यामध्ये आता आम्ही जर का सोशल मीडिया बघितला, तर राज्यातले सगळे शेतकरी बघतायत. तर 2 सोशल मीडियावरती म्हणजे एक तुमचा आहे, दुसरा खासदार साहेबांचा आहे. या 2 लोकांचा म्हणजे खासदार-आमदाराची जोडी आहे बाबा धाराशिवची आणि ते सातत्यानं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ॲक्टिव्ह आहेत. शेतकऱ्यांना मदत करतायत, नागरिकांना मदत करतायत, बचाव कार्यात मदत करतायत, प्रशासनाशी सहकार्य करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. हे सगळं आहे चित्र एकीकडे. दुसरीकडे मात्र धाराशिवचे जे काही पालकमंत्री आहेत, प्रतापराव सरनाईक, तर ते मात्र 2 दिवस पहिले फिरकलेच नव्हते. परिस्थिती अशी इतकी बिकट असताना सुद्धा त्यांनी जिल्ह्यात पाऊलच टाकलेलं नव्हतं. आता मी तुम्हाला तेच म्हणलं, अशा परिस्थितीत हं, कुणी कसं वागावं? हा हं, त्यांचा हं, हं. प्रश्न आहे. बरोबर. आम्हाला आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहेत. आम्हाला म्हणजे आपल्याच शेतातलं नुकसान झालं आपल्याला काय भावना असते आपली? हा विचार हं. करतो. आम्ही इथंच असल्यामुळं आम्ही लहानात लहान गोष्टीपर्यंत म्हणजे आमचं लक्ष असतं आणि आम्ही त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतो. आपल्याला काय बरोबर. परिस्थिती झाली असते? अशा वेळेस फक्त आपण त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य म्हणून आम्ही काम करतो आणि बाकीच्यांनी काय करायचं, काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे असं मला वाटतं. बरं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावरनं तुम्ही विधानसभेत सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला होता विधिमंडळात त्याच्यावरती तुम्ही सातत्याने बोलत होतात, की जे काही पीक विम्यात सुधारणा केली आहे, नवीन पीक विमा आणलेली आहे सुधारित आणि त्यामधून 3 जे काही ट्रिगर होते ते काढून टाकलेत आणि आता फक्त जी काही मदत मिळणार आहे, ती कापणी प्रयोगाच्या अंतीच मिळणार आहे. म्हणजे पीक कापणी प्रयोगावरतीच ती मदत मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांना कमी मदत मिळणार आहे किंवा एक प्रकारे हे जे काही पीक विम्याचं संरक्षण कवच आहे तेच फाटलेलं आहे. ते राज्य सरकारनं फाडलंय. अशा पद्धतीचं त्याच्याबद्दल बोललं जातंय. नेमकं 3 हे ट्रिगर असते, तर आत्ता शेतकऱ्यांना मदत कशी झाली असती? आपण या आधीचा जरी अनुभव बघितला, जी शेतकऱ्यांना मदत मिळाली विम्याची, तुटपुंजी का असेना, हे सरकार त्याचं क्रेडिट घेतं दरवेळेस. मग 5,000 असेल, 6,000 असेल, 10,000 असेल. हे ज्या अशा मध्यान्हात म्हणजे हंगामात ज्या अडचणी आल्या, म्हणजे अति पाऊस झाला किंवा खंड पडला, अशा वेळेस इंटिमेशन देऊन म्हणजे त्या कंपनीला शेतकरी वैयक्तिकरित्या कळवतो आणि त्या इंटिमेशनवर पंचनामे वैयक्तिक होतात आणि त्या पंचनाम्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळालेली आहे. म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा झाला विचार करायचा झाला तर आमच्यावर समजा ₹100 मिळाले असले या 4-5 वर्षात. तर ₹100 पैकी फक्त 30 पैसे हे पीक कापणी प्रयोगाद्वारे मिळालेत. बाकीचे सगळे हे जे ट्रिगर होते, या ट्रिगरमध्ये ज्या इंटिमेशन दिले होते, ज्या नुकसान भरपाईच्या पूर्वसूचना दिल्या होत्या, त्या आधारे पंचनामे झाले आणि पंचनाम्याच्या आधारे जी मदत मिळणार होती ती मिळालेली आहे. आता हे 4ही ट्रिगर काढले. ह्यांनी काय सांगितलं किंवा पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झालाय. ह्या नावाखाली यांनी बरोबर. योजनेत सुधारणा सुचवल्या.
त्याला सध्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यावेळेचे कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री आणि सगळे अधिकारी होते. पण पीक विमा योजनेत भ्रष्टाचार काय झाला होता 1 रुपया पीक विमा योजनेत? की त्या ठिकाणी एका म्हणजे खाजगी लोकांनी सरकारी जमिनीवर विमा भरले होते किंवा दुसऱ्या जमिनीवर विमा भरले होते. मग ती जी बरोबर. सिस्टीम होती, तुमचं पोर्टल होतं, त्या पोर्टलमध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं ना. ते पीक विमा योजना भरताना काय होतं, सीएससी सेंटरवर एखादा शेतकरी गेला, पहिल्यांदा त्याचं आपल्याला बँक अकाउंट पासबुक अपलोड करायचं होतं. ते व्हेरीफाय झाल्यानंतर दुसरी स्टेज होती सातबारा अपलोड करायची. मग तुमची पोर्टल असं पाहिजे, समजा मी कैलास पाटलानं माझं अकाउंट बँक पासबुक अपलोड केलं, मला एक त्या ठिकाणी कोड जनरेट झाला किंवा काही पुढची स्टेपला मला अलाव केलं, मग त्या ठिकाणी मी तुमचा सातबारा अपलोड केला, तर त्यांनी त्या सिस्टीमनं बघायला पाहिजे ना अकाउंट कोणाचं आहे, त्या सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे का नाही. मग मी तुमचाही केला किंवा मुंबईतल्या राजभवनाचा सातबारा अपलोड केला, तर ती सिस्टीम ऍक्सेप्ट करत होती आणि पुढे जायची होती. मग हा दोष कोणाचा होता? तुमच्या ऑनलाईन जी सिस्टीम होती, जे पोर्टल होतं, त्यात दोष होता. आणि ह्याचा फायदा घेऊन काही सीएससी सेंटरवाल्यांना हाताशी धरून काही लोकांनी हा गैरप्रकार केला होता. मग तुम्ही काय करणं अपेक्षित होतं की ह्या गोष्टीला हा जो दोष आहे त्यातला, त्या दोषाचं निराकरण करणं गरजेचं होतं आणि त्यात सुधारणा करणं गरजेचं होतं. पण एका ठिकाणी भ्रष्टाचार झाला म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या ठिकाणी मग 1 रुपयाचा पीक विमा या वर्षी आमच्या जिल्ह्याचा जवळपास 1200 रुपये प्रति हेक्टरी हप्ता वाढला. म्हणजे किती पट वाढलं? 1 रुपयाचं 1200 रुपयावर गेलं. आणि 4 ट्रिगर काढायचं काय कारण होतं? पण पीक कापणी प्रयोगात सगळ्यात साधं गणित आहे साहेब. पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पन्न ही एक अट अशी आहे की आताची सरासरी उत्पादकता, आता नवीन ज्या व्हरायटी आहेत 612 आहे, 792 आहे, ज्या नवीन प्रजाती सोयाबीनच्या नवीन शेतकरी चांगल्या प्रजाती ज्या नवीन वाहन आहेत त्याची लागवड करत असतो. मग ह्यांची सरासरी उत्पादकता विद्यापीठाने दिलेली 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि आमच्या जिल्ह्यापुरतं बघायचं झालं तर आमच्या जिल्ह्यात सरासरी उंबरठा उत्पन्न हे 7 ते 8 क्विंटल हेक्टरी आहे. एका महसूल म्हणला तर सरासरी उंबरठा उत्पन्न फक्त 4 क्विंटल आहे. मला सांगा, समजा 7-8 क्विंटल जरी म्हणलं तरी एकरी 3 क्विंटल जरी सोयाबीन निघालं तर ते 100% गृहीत धरलं जाणार. आणि 3 क्विंटल पेक्षा कमी निघणार आहे का सोयाबीन? कितीही म्हणलं तरी कमी निघणारच नाही. मग उंबरठा उत्पन्न पीक कापणी प्रयोगाद्वारे मदत कशी मिळणार हे सरकारनंच आम्हाला समजून सांगावं. किंवा ते जी बैठकीला जे होते ज्यांनी निकष बदलले, मग मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, सगळेच म्हणत आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहेत. मग शेतकऱ्यांच्या लेकराला शेतकऱ्याचा हा प्रश्न समजला पाहिजे ना. का अधिकारी सांगणार किंवा कोण तरी काय सांगणार म्हणून तुम्ही ती बदल करणार. आणि त्या शेतकऱ्यांचं आज बघतोय की आता एवढं नुकसान होऊन सुद्धा विमा कंपनीला एकही तक्रार शेतकरी देऊ शकला नाही. ह्याला जबाबदार कोण? हे जर नुकसान असतं तर शासनाची मदत आणि विमा कंपनीची मदत करून शेतकऱ्यांना काहीतरी आधार झाला असता. पण एवढं नुकसान होऊन सुद्धा एक सुद्धा पूर्वसूचना शेतकरी महाराष्ट्रातला देऊ शकला नाही. फक्त ह्या सरकारनं जे पीक विमा योजनेत जे बदल केले, ह्या चुकीच्या बदलामुळं शेतकरी विम्याच्या मदतीपासून वंचित राहिलेला आहे. आणि शेतकऱ्यांना जे कवच होतं हेच ह्या सरकारनं काढून घेतलेलं आहे या ट्रिगरच्या माध्यमातून. बरं, या काढून घेण्यामागचं कारण तरी म्हणजे प्रत्येकाचे वैयक्तिक पंचनामे होते, नुकसान झालं तर मदत मिळणार होती, असं काय नव्हतं ते. मग ह्याच्या मागचं कारण लॉजिकच अजून काय कारण आहे हे काढून घ्यायचं? ह्या पंचनाम्यात भ्रष्टाचार होत होता म्हणून काढलं का? खरं तर भ्रष्टाचार कंपन्या करत होत्या, शेतकऱ्याला पंचनाम्याच्या कॉप्या देत नव्हत्या. सुप्रीम कोर्टापर्यंत शेतकरी गेले तरी त्यांना जाहीर केलेली मदत मिळत नव्हती. मग त्या सुधारणा करणं अपेक्षित होतं. हे पीक विमा योजना मी नेहमी म्हणत असतो की पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का खाजगी कंपन्यांसाठी आहे? मग महाराष्ट्राचं जे सगळं चांगलं गुजरातला लागतं त्याच गुजरातमध्ये ही पंतप्रधान पीक विमा का नाही, याचाही आपण कधीतरी विचार केला पाहिजे. मग या कंपन्यांचं घर भरण्यासाठी या पीक विमा योजनेत बदल केले जातात आणि कंपन्याला कोट्यावधी रुपयाचा शासकीय पैसा कंपन्याच्या कशात घातला जातो असं मला स्पष्ट माझा आरोप आहे. पण आता या सगळ्यामध्ये ते असं म्हणतायत की आम्ही पीक विमा योजनेत सुधारणा केल्या, पण आता आम्ही शेवटच्या टप्प्यावरती जी काही, म्हणजे आता सगळ्यांचं लॉजिक बघितलं, कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर ते असं सातत्याने म्हणतात की पीक कापणी प्रयोगाद्वारे आम्ही देऊ म्हणतायत. मग उंबरठा उत्पन्न ही जी अट आहे ना, ही त्यांना माहित आहे का? उंबरठा उत्पन्न किती खाली आलेलं आहे? मग उंबरठा उत्पन्नाच्या आत उत्पन्न येणार आहे का हे त्यांनी समजून सांगावं ना. सरासरी उत्पादकता विद्यापीठाने जी दिली त्यात जर घट झाली, आता आपण अतिवृष्टीचे नियम काय आहेत आपले, 33% पेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर त्याला आपली नैसर्गिक आपत्तीची मदत मिळते, बरोबर आहे.
मग ही सरासरी उत्पादकता जी आता ह्या नवीन वाहनाची आहे ह्यात जर घट झाली तर मग ते दिसून येईल. पण उंबट उत्पन्नाच्या आत जर तुम्हाला सांगितलं मी 7-8 क्विंटल किंवा हेक्टरी 4 क्विंटल सारखे सुद्धा काही महसूल मंडळ आहेत, मग त्याची उंबट हो. उत्पन्नापेक्षा उत्पन्न कसं कमी निघेल आणि कशी मदत मिळेल हे सरकारनं आम्हाला समजून सांगा, हा प्रश्न आहे माझा. बरोबर आहे, बरोबर आहे. परत म्हणणार शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही, हो, हो, शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही कापणी प्रयोगाच्या वेळेस. आता रॅन्डमली एका महसूल मंडळातले काही प्लॉट घेतात, ते जमिनीच्या प्रत्येक प्रत जी असते म्हणजे हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन, अशा एका महसूल मंडळातले 10-12 प्लॉट त्यांनी निवडलेले असतात रॅन्डमली, आणि चुकून तिथे जर उत्पादन जास्त निघालं म्हणजे उंबट उत्पन्नापेक्षा जास्त, तर मग कशी मदत मिळणार हे सरकारनं आम्हाला समजून सांगावं, शेतकरी म्हणून सांगावं. एवढंच माझी विनंती आहे सरकारला. तुम्ही म्हणताय आज उगं काहीतरी शेतकऱ्यांना सांगायचं, ट्रिगर का काढले नाही ना आपण पिकअपने प्रयोग पहिला होताच ना, त्यात काय नवीन नव्हतं ना. मग ते सांगितलं तुम्हाला 0.30% फक्त मदत पण मिळाली आम्हाला. जी मदत मिळाली त्यातली फक्त 0.30% पीक कापणी प्रयोगावर आहेत. बाकीच्या ज्या स्थानिक आपत्तीच्या ज्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्याच्यावर जे पंचनामे झाले वैयक्तिक, त्याच्यावर मिळालेली मदत आहे. सरकारनं सांगावं की आजपर्यंत जी महाराष्ट्राला मदत मिळाली 2016 पासून पंतप्रधान पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोग आधारे किती रक्कम मिळाली आणि ह्या वैयक्तिक पूर्वसूचनाने किती रक्कम मिळाली हे त्यांनी सरकारनं सांगावं असं माझी विनंती आहे. ते जाहीर करावं. कैलासजी, तुम्ही आता हे सगळं काही सांगतायत, पण मूळ मुद्दा असा सुद्धा एक आहे की राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या पंचनामे जर का करायचे असतील तर त्याच्यासाठी जीपीएस लोकेशन ऑन करायचं, शेतात जायचं, मग फोटो काढायचा आणि मग तो फोटो पंचनाम्याच्या अर्जासोबत जोडायचा, अशा प्रकारचा एक निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दलची अॅग्रोवननं आज बातमी सुद्धा केली आहे. तर याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? मला आपल्याला सांगायचंय की सरकारला नुकसान झालंय हे सर्वश्रुत आहे, सगळं वाहून गेलंय, काही शिल्लक नाही. हे असताना जिओटॅगच्या फोटोची आठ का? काल आम्ही ज्या गावात मुख्यमंत्री आलो त्याच गावात आम्हाला काही शेतकरी भेटले होते. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक फॉर्म भरायला कमीत कमी 250 रुपये खर्च येतो. त्या फोटोग्राफरला घेऊन जायचं, जिओटॅगचा फोटो काढायचा, तो परत प्रिंट काढायचा, प्रिंट करून परत तो फॉर्म भरायचा आणि हे सगळं करायला तिथं 250 रुपये खर्च येतो असं सांगितलं. मग मला सरकारला विचारायचंय की तुम्हाला एखादी गोष्ट समजा करायची असली, त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलं सांगलीचं, कोल्हापूरच्या पुराचं, त्यावेळेस कुठलाही पंचनाम्याच्या आधी आगाऊ रक्कम काही तिथल्या नुकसानग्रस्त लोकांना दिली होती, शेतकऱ्यांना दिली होती. त्याच पद्धतीने एनडीआरएफ पेक्षा तिप्पट निकष लावून तिपटीनं हे मदत दिली होती. आणि एक साधं तुम्हाला उदाहरण देतो, लाडकी बहीण योजनेचं. लोकसभा निवडणूक झाली, ह्यात महायुतीची खूप मोठ्या प्रमाणात हार झाली. त्यांना वाटलं की आता आपली विधानसभा अवघड आहे, मग काहीतरी केलं पाहिजे. मग मध्य प्रदेशमधून ह्यांनी लाडकी बहीण योजनेचं एक मॉडेल आणलं आणि लाडक्या बहीण योजनेची योजना जाहीर केली. आणि मग त्यावेळेस आता तुम्ही शेतकऱ्यांना जिओटॅगचे फोटो मागताय, तुम्हाला मतदान पाहिजे होतं म्हणून लाडक्या बहीण योजनेत कितीतरी अपात्र लोकांनी म्हणजे अपात्र असणाऱ्या म्हणजे सरकारी कर्मचारी असतील, काही पुरुष असतील, त्यांनी लाभ उचलला. त्यावेळेस निकष लावले नाहीत कारण तुम्हाला मतदान घ्यायचं होतं, निवडणूक डोळ्यावर होती. त्या ठिकाणी 2-2 हप्ते दिवाळीच्या आधी ऍडव्हान्स मध्ये तुम्ही त्यांना दिले शेतकऱ्यांना, सॉरी लाडक्या बहिणीचे. ती पात्र बहिणींना देणं काय अडचण नाही, पण लाडक्या बहीण योजनेत जे अपात्र लोक होते त्यांनी पण त्याचा लाभ घेतलाच ना. त्यावेळेस निकष लावले का तुम्ही? त्यावेळेस केवायसी केली का? आता जी केवायसी करा म्हणताय त्यावेळेस केली का? ते अर्ज तपासला का? तो खरंच ती आता आपण बघतोय प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कर्मचारी असल्या महिलांनी स्वतःचा लाभ घेतलाय. सरकारची कर्मचारी, जिल्हा परिषदचे कर्मचारी असतील किंवा महसूल विभागाचे कर्मचारी असतील. मग त्यावेळेस तुम्ही निकष लावले नाहीत कारण तुम्हाला मतदान घ्यायचं होतं, निवडणूक डोळ्यावर होती. मग दिवाळीच्या आधी 2-2 हप्ते एका वेळी टाकले तुम्ही. मग आता शेतकऱ्यांना मदत देताना निकष आणि अटी जिओटॅगचे फोटो कशासाठी? तर आता निवडणूक नाही म्हणून का? मग जी गोष्ट तुम्हाला मतदान ज्यावेळेस पाहिजे असतं त्यावेळेस तुम्ही सगळं बाजूला ठेवता. म्हणजे मतासाठी तुम्ही करता त्यावेळेस सगळे निकष, अटी, नियम सगळं बाजूला ठेवता, सरसकट देता. आणि मग आता शेतकऱ्यांना देताना जिओटॅगची अट, जिओटॅगचा फोटो पाठवा, तिथं जाऊन फोटो प्रिंट करा, परत फॉर्म भरून द्या, हे कशासाठी? आज आता आपण बघतो शेतकरी आता तिथून त्याला रेस्क्यू करून बाहेर आणलं जातंय, जाऊ शकत नाही, सगळे रस्ते चिखलानं माखलेले आहेत. त्यांनी कसं जिओटॅगचा फोटो करायचा हे सरकारनं सांगावं.
आणि दुसरं सांगतो मी सरकारला, शेतकऱ्यांना सांगतो जिओ टॅगचे फोटो काढून आणून द्या, आणि दुसऱ्या बाजूला एवढे पंचनामे हे सगळं सरकारी काम असताना यांची यंत्रणा शक्तीपीठच्या मोजणीत गुंतलेली आहे. मला आज एका शेतकऱ्याचा फोन आला होता की आमच्या जबरदस्तीने शक्तीपीठची मोजणी करतायत. काय चाललंय? म्हणजे शक्तीपीठची मोजणी करायला तुमच्याकडे यंत्रणा आहे, माणसं आहेत, आणि त्या शेतकऱ्याची पंचनामे करायला मध्ये शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही जिओ टॅगचा फोटो काढा, तो प्रिंट काढा, तो फॉर्म भरा आणि आमच्या तळाकडे आणून द्या. कुठली पद्धत आहे तुमची? बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस शेतात पाऊल सुद्धा टाकणं शक्य नाहीये, कमरे इतकं पाणी आहे. काही मला शेतकऱ्यांचे फोन आले. अॅग्रोवन सातत्यानं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करते म्हणून शेतकरी आम्हाला फोन करतात की अशी अशी समस्या आहे. शेतकऱ्यांची अक्षरशः अवस्था अशी आहे की आता नेमकं पुढे काय करायचं, वर्षभर कसं नियोजन करायचं, कारण की आपल्याकडे खरीपावरती रब्बीचा हंगाम हे अवलंबून असतोय. तुम्ही महत्वाचं काम करतायत. पण आता एक मुद्दा असा सुद्धा आहे की या सगळ्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते, शेतकरी संघटनेतल्या नेत्यांकडून केली जाते, विरोधकांकडून केली जाते. 50,000 रुपये मदत द्या तातडीनं असंही सांगितलं जात आहे. पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ओला दुष्काळ ही ना बोली टर्म आहे, ती काही त्याची म्हणजे त्याची तशी टर्म नाहीये, संहितेत तशी टर्म नाहीये, त्याच्यामुळे तशा पद्धतीचा काही निर्णय घेतला जाणार नाही असं ते म्हणाले. तर ही ओला दुष्काळ नावाची बोलीच टर्म आहे का? ही टर्म जर नसेल, म्हणजे ही टर्म जर नसेल कुठं संहितेत, तर ही टर्म ऍड करायचा अधिकार सरकारलाच आहे ना. सरकार नावाची यंत्रणा आहे. तुम्ही एका रात्रीत आदेश काढू शकता ना. काही तुम्ही शक्तीपीठ करू शकता, समृद्धी करू शकता. शक्तीपीठची टर्म होती का कुठं? ती नव्हतीच. बरोबर आहे. आपल्या ह्याची आपल्या बुलेट ट्रेनची टर्म होती का कुठं? तुम्ही तयार केली ना. मग तशी ओला दुष्काळांची जर मागणी असेल शेतकऱ्यांची, समजा टंचाई आजपर्यंत आपण भोगत आलो, काल त्यांनी सांगितली टंचाई समजूनच आम्ही हे करू. त्याचा विषय काय आहे की आता बँका कर्जमाफीसाठी कर्ज वसुलीसाठी तागात लावतायत. आज सुद्धा काही शेतकरी उद्धवजी ठाकरे साहेब धाराशिव जिल्ह्यात दौऱ्यावर होते, त्यांनी नोटिसा शेतकऱ्यांनी आणून दाखवल्या की आम्हाला बँकेच्या कायदेशीर नोटिसा येतात. ही कशामुळे? शेतकरी थकबाकीत गेला. थकबाकीत का गेला? की आजपर्यंतच्या कर्जमाफी झाल्या जेवढ्या, त्यात बहुतांश लाभ हा थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळाला. आणि ह्या सरकारनं घोषणा केली होती, या सरकारच्या प्रमुखांनी, की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आणि सातबारा कोरा करू ह्या आशेवर मग आपण जर परत चालू बाकी केली तर आपण ह्या लाभ आपल्याला लाभ मिळणार नाही म्हणून शेतकरी थकबाकीत गेला. आणि आता एका बाजूला सरकार मदत करत नाही, कर्जमाफीच्या वेळेस मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यावर करू. मग ही योग्य वेळ नाही का? यापेक्षा एवढी वाईट वेळ सारखी शेतकऱ्याला असताना योग्य वेळ नाही का तुमच्यासाठी? निवडणूकच ही तुमची योग्य वेळ असते, हे तर समजून घेतलं पाहिजे ना. निवडणूक असली की सगळ्या योजना, सगळ्या घोषणा, त्याची अंमलबजावणी, ऍडव्हान्स मध्ये अंमलबजावणी, कुठली अटी निकष नसताना कशासाठी? तर मताच्या लालसेपोटी सगळं करतात तुम्ही. पण आज शेतकरी मरतोय आणि ह्याला तुम्ही निवडणूक नाही म्हणून जर तुम्ही अटी निकष लावत असाल तर हे महाराष्ट्रात दुर्दैव असं मला वाटतं. आणि 50,000 रुपये, आता 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली, 50,000ची मागणी आहे. पंजाब सारखं राज्य तर हेक्टरी 50,000 मदत देऊ शकत असेल तर महाराष्ट्राला काय अडचण आहे? त्यांच्या मागे तर कुणीच नाही, केंद्र सरकार नाही त्यांच्या मागे. तुमच्या मागे तर डबल इंजिन आहे. तुम्ही सांगता डबल इंजिन सरकार आहे, महाराष्ट्रात जास्त विकास होईल. मग केंद्राकडनं पण पैसे घ्यावे. त्यांच्या डबल इंजिन सरकार तुमचं आहे, तुमचं राज्याचं सरकार, त्यांचं केंद्रात तुमच्याच पक्षाचं केंद्रात सरकार आहे, त्यांच्याकडनं घेऊन 50,000 पंजाब सरकार राज्य एकट्याच्या हिमतीवर देऊ शकत असेल तर तुम्हाला केंद्र सरकार पाठीशी आहे. तर 50,000 हेक्टरी मध्ये द्यायला काय अडचण आहे? आणि कर्जमाफी करायला काय अडचण आहे? योग्य वेळ नाही का? हेच सरकारनं सांगावं. 8,500 तुम्हाला मागे हिशोब सांगितलाच मी. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकारनं संवेदनशीलपणे बघितल्या पाहिजेत. नुसतं काहीतरी म्हणजे बोलून आणि आम्ही करू, वाढीव देऊ हे करून, म्हणजे हे सरकारनं आता शब्दछल करायचं बंद करावं. शेतकऱ्यांना थेट मदत त्यांच्या खात्यात लवकरात लवकर कशी मिळेल आणि रब्बीची पेरणी करायच्या आधी त्यांची कर्जमाफी करून त्यांना परत बँकांना कर्ज द्यायला लावून तो शेतकरी परत कसा उभा राहील हे काम सरकारनं करावं. आणि आता जी निकष आहेत अतिवृष्टीचे, त्यात तुम्हाला सांगतो मी, लोकांच्या कडब्याच्या गंजी आहेत त्या वाहून गेल्यात. स्प्रिंकलरचे म्हणजे तुषार सिंचनाचे पाईप सेट वाहून गेलेत. ठिबक सिंचन वाहून गेलंय. विहिरी सगळ्या ज्यांनी चांगल्या मानलेल्या विहिरी सुद्धा त्या गाडून गेलेल्या आहेत.
ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेही या अतिवृष्टीत मदत मिळत नाही, कुठेही उल्लेख नाही. दुसऱ्या बाजूला पशुधन आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या, तरुण शेतकऱ्यांच्या 17-17, 20-20 गायी मरण पावलेल्या आहेत, मृत्युमुखी पडल्या आहेत. पण त्या शेतकऱ्याला मदत किती मिळते? 3 जनावरांची. ती पण किती एका जनावर 3 लाख, 30,000 प्रमाणे. 1 लाख, 1.5 बरोबर. लाखाचं एक जनावर आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ जे झालंय त्याला तुम्ही निकषाटी लावू नका ना. त्याचं नुकसान झालंय दिसतंय सगळं. नाही ना, तुला एवढं देऊ शकतो आम्ही. हे बरोबर. कुठलं तुमचा न्याय आहे? म्हणजे त्याला परत पीएम मागायचं, ते जनावर वाहून गेली, शेळी वाहून गेली, त्याने कुठून शोधायची शेळी आणि परत त्याचं पीएम करून परत कुठे द्यायचं यांना? हे जे अटी निकष आहेत ना, हे जर मी तुम्हाला सांगतो साहेब, ही जर निवडणूक असती ना, तर हे कुठलेच अटी निकष लावले नाही. हे दुर्दैव की असं निसर्गाला सुद्धा सांगावं, जर तुला आमच्यावर कोपायचं असेल तर निवडणुकीत तोंडावर तर कोप. आम्हाला सरकार नावाची यंत्रणा मदत तरी करेल त्या मताच्या हव्यासापोटी तरी. पण ही आज जी परिस्थिती आहे ना, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला, राजकारण कुणालाही करायचं नाही. पण शेतकऱ्यांचा आवाज मांडणं जर तुम्हाला राजकारण वाटत असेल तर राजकारण आम्ही करणार. बरोबर आहे. तुम्ही तुमची भूमिका जी काही आहे ती मांडलीत. खरं तर तुम्ही डे 1 पासून, म्हणजे जशी अतिवृष्टीचा जो काही फटका आहे मराठवाड्याला बसणारा, तुम्ही तुमच्या मतदारसंघात फिरतायत, लोकांशी बोलतायत, त्यांना समजून घेतायत, त्यांना मदत करतायत, हे सगळं तुम्ही करतायत. तुमच्या सोबतच परत खासदार आहेत निंबाळकर, तर ते सुद्धा ऑन फील्ड आहेत. हे सगळं तुम्ही करतायत. त्याच्यामुळे तुमच्याकडून जाणून घेणं हे आम्हाला महत्वाचं वाटलं. त्याच्यासाठीच तुम्हाला आज खास निमंत्रित केलेलं होतं. तुम्ही वेळ दिलात, तुमचे जे काही मुद्दे आहेत ते मांडलेत, तुमच्या भूमिका मांडल्यात आणि राज्य सरकारनं तातडीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या जे काही अतिवृष्टीचं आहे, नुकसानीचं आहे, ते करण्यापेक्षा मदत द्यावी, अशी तुम्ही प्रकटपणे भूमिका मांडलीत. तुम्ही वेळ दिलात त्यासाठी कैलासजी तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.